चला, आज सकाळी सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांचाच दिवस असाच सुरू होत असेल, बाहेरचं झाडणं, पुसणं, रांगोळी काढणं, किंवा ज्यांच्याकडे मोठं अंगण आहे त्यांच्याकडे झाडून मग सडा टाकून मग रांगोळी होत असेल. पण फ्लॅट सिस्टीममध्ये तर काय सडा वगैरे टाकता येतच नाही. आहे तेवढं फक्त 2 फरशा पुसून घ्यायच्या आणि रांगोळी काढायची. साधीशीच रांगोळी मी आज काढते. आज म्हणजे रोजच साधीशीच होती, कारण सकाळी सकाळी तेवढा वेळ पण नसतो काही वेगळं करायला, किंवा जागा पण नाही आहे मोठी रांगोळी काढायला. त्यामुळं रोजच अशीच साधीशीच रांगोळी माझी होती. टिफिन फिनिश करायचा आहे काय? नाही करणार. का 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 कुठली भाजी केली आहे? सांगितलं की मी तुला. मला परत सांग. मटकी, तुझी फेवरेट आणि माझी पण फेवरेट. हां, दीदीची पण फेवरेट. दीदी तर काय म्हणायचे, शाळेत पण टिफिन संपवणार, घरी आल्यावर घरी पण आल्यावर खाणार. खाणार. तू पण ना? तू पण ना? आई. हे दोघं पण शाळेत गेल्यानंतर मी वॉशिंग मशीन लावली फक्त. बाकीचं काही शूट मी केलं नाही, एवढंच शूट मी केलं. आणि त्यानंतर डायरेक्ट पुढचं शूट ते दोघंही शाळेतनं आल्यानंतरचंच घेतलेलं आहे. कालचे कोण असेच वर पडलेले होते, त्यामुळं कोण बघितल्यावर तर काय मेहंदी काढायचा मोह आवरत नव्हता. तर स्वतःचा हात रंगलेला होता म्हणून आज माझ्या हातावर मेहंदी काढायची होती. ठीक आहे, मला पण आज वेळ भरपूर होता, मी निवांतच होते, त्यामुळं मी पण तिच्या पुढे हात ठेवून निवांत बसले. ती काढतीये म्हणल्यावर विराजनी पण काढली पाहिजे. विराजनी हातावर न काढता पायावर काढली, आणि पुढे तुम्ही डिझाईन बघशालच. थांब ना मग, थांब. विराज नाही, विराज प्लीज, विराज 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 नको बाळा, प्लीज. निघतंय का बाळा? विराज नको ना बाळा. विराज येते, 2 मिनिटं थांब. विराज प्लीज, विराज प्लीज, विराज विराज मी नाही म्हणते विराज तुला, प्लीज ऐक. गुड गुड गुड. मारायचं नाही, मारायचं नाही, मारायचं नाही. गुड बॉयज. मारायला गेला पण मारलं नाही. गुड बॉयज. मारायचं नाही. नो नो. चल तू काढ. हां, तू काढ विराज, तू काढ. दुसरा आण. एक बाळ हाताला काढतं, एक बाळ पायाला काढतं. खाली पडेल ते बेडशीटवर. फ्लॉवर काढ रे, फ्लॉवर. हां, प्रयत्न कर की येतंय फ्लॉवर पण काढायला. हलवू नको पाय. बर, तुझे केस मागे कर. दीदीला म्हणलं तुझे केस मागे कर आरवी. हे काय काढतोय? सारे फ्लॉवर काढ. हे असं काय? ते सगळं रंगल तसं माझ्या पायावर खूप घाणेरडं दिसल ते. विराज, विराज प्लीज ऐक. विराज, अरे ते किती घाणेरडं दिसेल. थोडासा मागे धरायचा असतो आरवी कोण, इतक्या पुढे नाही धरायचा. तू छोटा कोण घ्यायला पाहिजे होता, तेवढा मोठा तुझ्या हाताला झेपतोय का? विराज तू हवा लागे तो दिदीला दे. अरे नाही संपलेला बाळा तो. काय चालून बघ एकदा.
मोठं बोलायला लागलंय. मोठं बोलायला नाही बसत. दे कुठला दे मग माझा कोण मला दे माझा माझा इको. एवढा वेळ टाइमपास करून माझ्या हातावर काय काढलंय बघा. चला असो, काहीतरी प्रयत्न केला ह्यातच खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतर दोघांना पण अभ्यासाला बसवलं. आजचा दिवस खूप निवांत गेलेला आहे खरं तर. त्यानंतर काही एक्स्ट्राची कामं संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्ती केली आणि त्यानंतर खूप दिवस झाले शेंगाचे लाडू करायचे होते म्हणून ते करून घेते. ओके. शेंगदाण्याचे लाडू करताना त्यात थोड्या प्रमाणात तीळ पण घालते, म्हणजे ते चवीला अजून छान लागतात. त्याचबरोबर इलायची जायफळची पावडर पण घालते, पण ह्यावेळेस मी घालायला विसरले. तसेच मी लाडू बांधले आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी इलायची पावडर घालायला विसरली आहे म्हणून. हेल्प करू. दोन्ही हाताने कर. हे बघा असं. म्हणजे मोठे मोठे करायचे. खूप मोठा पण नाही करायचा, खूप छोटा पण नाही करायचा. एका वेळेस घेतला की संपल एवढा. तू दोन्ही हाताने कर बरं. तुला एका हाताने नाही जमणार. बरं ट्राय कर, तुला जसं जमल तसं कर. दोन्ही हातांनी. हा मग दोन्ही हाताने कर, मी तुला तेच सांगते. आणि पुढे घे हात, म्हणजे सांडत नाही खाली. जोरात प्रेस करायचं, जोरात. हा असं. आणि फिरवत राहायचं. बघ मी कसं फिरवते, तो गोल होतो. हे बघ. तसा नाही होत ग तो. असा कसा होईल? त्याला असं प्रेस करायला लागतं रानू. काय म्हणली? झाली हाऊस? दे मला गोळ. थांब जरा, मी हँड वॉश करते आणि मग देते. मी घेऊ का? कसा घेशील? तो चिराव लागेल. तर मग असा होता माझा आजचा दिवस. शांततेत रेंगाळत गेला, मुलांसोबत गेला. आजच्या या लाडूसोबत मी माझा ब्लॉग इथंच थांबवते. भेटू उद्याच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये.